हां बरं ते बैल कुठनं आणलं होतं? ती कोणचा बैल म्हणलं? तेच फोटोत बैल आहे बघा, कोसा बैल मोठा मुदक्याच्या बैलासारखा जुना. ती बैल आहे. हां ते आपलं हे होतं इथे गावातच होते. कुठनं? हा तो हा त्याला पोहन म्हणे. काल हनुमानाकडनं घेतलं. त्याने कुठनं घेतलं होतं? तिने खानापूरचं घेतलं ते. खानापूर? खानापूरचं ते म्हणजे गोरनाळ्याचं खून होतं ते. नाव काय त्यांचं? त्यांचं नाव काय तर आहे हो ते ते गोरनाळे. कोणाला माहीत आहे मग? ते राजाला माहिती आहे. नागोमाला पण माहीत असेल. त्यांना माहिती. नागूला जर नागूला विचारायचं ते कोणाजवळ तुम्ही कुसर ते गोरनाळे गावाला चिटकूनच खाल्ल्या बाजूचं वस्ती वाटेवरच होतं ते गोरनाळ्याची. खानापूर गोरनाळे. हां म्हणजे तिथनं ते नागापण खोंड घेतला ते. हां खोंड घेतल्यावर मग तिनं एक वरीसभर बैल गाडीला गिडीला ताणले. हां ताणून नंतर मग ती खोंड मग आम्ही घेतलं उमदी जत्रेवर 18,000ला घेतलं होतं. तुम्ही? हां दाताला कसं होतं? दुसरा होता. उमदीतनं घेतलं होतं. उमदीतनं घेतलं. मग तिथे पहिला नंबर आला. हां जत्रेत बैल लावला गेला एक. हां ते खरं पण त्या बैलांना आपल्याला हे कमवलं होतं. नागो मग त्या बैलाचं नाव अजून आहे. आहे ना. हां बैल लय मोठा हो बैल. बैलाच काय झालं परत शेवट? मग बैल ते पुन्हा 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 गाय तर लय भयानक लावले गाय. हां लावल्या मग उटकीचाही बैल आला आपल्याकडनं. उट्टिकेचा? हां कुणाचा आलता? तेल्याचं बैल. बरं हां त्या बैलाचं खोंड आपण घेतलं. हो 8,000ला घेतला होता उमदीवर. बरं हां ते बैल बंद पडले म्हणून आम्हाला दिली. हां आणलंच बैलाला हां बंद झालं समजा. मग आम्ही 8,000ला बैल घेतला. त्या बैलानं आम्हाला लय कमवलं होतं. बरं मग ती बैल महागारी दिलं काय? मग ती बैल खडकीच्या लमानाला दिला बैल. कोणता बैल? हां ते कागला बैल. हां मग ती बैल मग त्याला सांगितलं तू खडकेच्या लमानाचं नाव काय? खिऱ्या खिऱ्याप्पा लमान. हां हां त्याला त्यांना म्हणजे कुसूरचा आणलेला बैल दिला का त्यांना? नाही कुसूरचा बैल आणलेला बैल अडगीला दिलं. कोणाला? ते आपलं हे ना नितीन शेटजी. नितीन शेटजी आरळी. अरे हां हां त्याला तू काय मागायचं माग तू बैल घेऊन जाऊ. का बरं बैल दिला? मग इथं घरात 2-3 बैल हो. बरं मग ही बैल ते लमानाला दिलेला बैल आणला होता काय ते असतानाच? ते असतानाच आणलं होतं. कुठनं आणलं होतं ते? आणलं तर उटलीवरनं आणलं होतं. हां तुमची जत्रेवर ते बी घेतला होता. कोणा बैलाच होतं ते उटकेचं आणलेलं? ते उटलीच्या बैलाचंच होतं. त्या तेलाच्या बैलाचं. उटकीला कोणाचं बैल होतं मामा? ते तेलाच बैल होते. नाग नाही त्या बैलाचं. नाव काय? भगवंत तेली. उटकीला बैल मालकाचं नाव काय होतं? भगवंत तेली. भगवंत तेली. शिरसू तेली. ते म्हणजे भाऊ जायचे ते. आता आहे का त्यांच्याकडे बैल? गावाच्या कोणाच्या बैलाचं बैल होतं ते? आधी बरं बरं हां आणि मग आरळीला दिलेलं बैल आपलं कुसूरचं आणलेलं नितीन शेटजीला दिलते. त्याने काय केलं पुढं? हां त्यांच्यात बैल मेला बैल. हां मेल्यावर तिने भजन करून चवरून घरापुढे बैल पुरली. बरं हाय घरापुढंच पुरलं? समाधी आहे? विचार की तुम्ही. बरं बरं ते माणूस आहे का? मालक आहे ती. नितीन शेटजी नावाचा माणूस आहे ती. वय किती अंदाजाचा? तिनं मालक बी मेला आहे. हां मालक बी मेला आहे. तिची मुलं आहे ती. मुलं आहेत. मग मुलांना माहित होतं का बैल? गावाला चिटकूनच इकडल्या साईडला डाव्या बाजूला त्या नारळा झाडाखालीच बैल पडली. बरं बरं नागो मग ते बैल कुठल्या बैलाचं होतं? ती बैल बघा ती आता जरा थोडं आठवण करून मला सांगा. खानापूरच्या बैलाचंच होतं बघा. बरं खानापूरला कोणाकडे होता बैल? मलकापाच्या बैलाचंच होतं. हां बाशिंग भोवरेच्या बैलाचं. बरोबर खात्री? म्हणजे बैल खानापूरचंच कुसूरवाल्याने घेतलं. आणि खानापूरचा बैल मग त्या मालका मामाच्या बेराजदार मामाच्या बैलाचाच. आणि ते मालका मामा बेराजदारचा बैल कोणा बैलाचा होता? ते त्यांच्या बैलाचंच होतं. ते आधी काजळा बैल होता मग त्यांचं. हां त्या बैलाचं बाशिंग बोरा. हां बाशिंग बोऱ्याचं बैल बी तेव्हा आम्ही 29,000ला बैल माहित होतो त्या काळात. तुम्ही घेतलेल्या बैलाचा बाप मग बाशिंग भावराच? हां तीच. आणि बाशिंग भावऱ्याचा बाप त्यांच्याकडेच होता? हां त्यांच्याकडे होता. मग ती बाप कुणाकडे कुठल्या बैलाच होता? नंदूरच्या बैलाचं बघा. बरोबर का? हां करेक्ट. ते बाशिंग भवरे बैल नंदूरच्या बैलाचं होतं. मग त्यांच्याकडच्या नाही? नाही अलग लक्षात.
हा ती मळसणाचं बैल आणली तिथे पाय वाकडं होतं ना, पाय वाकडं होतं उकड्यात बांधत होती तिथे बैल. कोणता? ते कारजाळाचा काम्याचं बैल. कामेज. हा हा. मग ते असलं पाय घेऊन तो बैल उडत होता गाईवर. लय बैल पाय मोडलेला असून पाय म्हणजे गिरणातच पाय वाकडं होतं. हो हा. बैलाचं पाय असं वाकडं होतं. त्या बैलाची ही समजा विस्तार वाढलेला नको मग. पहिली बैल काहीतरी बस्तर, आता बाशिंग भाऊराव बैल म्हटला बरोबर. नाव बाशिंग भाऊराव होतं म्हणजे काय होतं, त्याला भाऊराव होता. बरोबर. पण शरीर कसं होतं? हनुमान शरीर असलं बरोबर. आहे. एक नंबर म्हणजे एक नंबर शरीर असलेला कुठेतरी डाग आहे. हो अजून नंबर घ्या की. नंबर आहे होय ना गो मग. आमच्या वडिलांना आत्ता माहिती सांगितली बरोबर. त्यांना कसं काय माहीत? आता बाशिंग भाऊराव नंदूरच्या बैलाचा म्हटलं, तुम्हाला माहीत नव्हतं? नंदूरचा बैल बी आम्ही तेव्हा त्या काळात 80,000ला बैल म्हटलं होतं. बर. लय बैल होते. हरणा बैल होता. शरीर कसं होतं नंदूरचं कोणतं? बाशिंग भाऊराव. हां. कारजाचं बैल कसं होतं मामा? चांगलं होतं ते बी त्या बैलाचं. कोणतं बैल? काम्याचं बैल जे नथनी घातलेलं बैल. त्या बैलाची वासर लई पाखंड पडले का काय एकाला आपण नाव ठेवायचं. बरं नागो मग. भीमा मानेचा बैल मिळालेला कुठल्या बैलाचा? भीमा मानेचं बैल बघा तुम्हाला सांग का, आमच्या कुसूरच्या बैलाचं. नक्की कोणाच्या गाईचं वासरू? ते उमराच्या गाईचं. नाव काय मालकाचं? नाव काय म्हणजे ते उमरचं गाय आणले. हां. आपल्या कुसूरच्या बैलाला लावला. हां. कुसूरच्या बैलाचं ते वासरू कारवड झाली. हां. कारवडीचं ती वासरू अजून आपल्या बैलाला आणून लावली तिने. बर बर. हां हां. मग त्या बैलाचं वासरू उमरजमध्ये झालं. कोण घेतलं परत? त्याचं नाव संजय. हा उमर समजू. हां. हां. तिने बैल घेतली, अवताला झोपत होती त्याला. परत धुळक्या पाटलांना दिलं. तिचं असं काय, त्या गाईचं वासरं जी झाली हां. त्या काळाचं वासरू तुम्हाला सांगतो 25,000-30,000 40,000 50,000ला भंडरगवड्याची वासरं घेतली. बर. राजू पाटलाचं, वसंत पाटील, मग तिने भाऊ जायची. हां हां. मग तिच्या गुराची वासरं जन्मली होती म्हणून गाव समजून त्या बैलालाच पडले उमरकडे. बर. मग ती बैल तुम्ही बैल नव्हतं उमराचं बैल असं वाकड्या शिंगाचं शिंग पुन्हा मोठं संजय बैलाचं. हां. मग ती बैल ते आपल्या कुसूरच्या बैलाचंच बैल. कुसूरच्या बैलाचंच बैल. मग त्या बैलाचं ही आपलं भीमा मानेचं बैल कुसूरच्या बैलाचंच. हां कुसूर. आणि आई कोणती त्या बैलाची? आई मग इकडलंच उमरज. उमरज समजूच्या गावातलीच का? हां संजय. बर. परत बैल कुठे गेला ते पहिल्यांदा? ती गावातच होतं ते. मग परत पाटलाकडे गेला का डायरेक्ट? मग ती बैल हारुगिरी जिन्नापा घेतला. बरं. हां. जिन्नापा जवळ वासरू मग हिला गेला, जुनवणीला गेला. जुनवणीला माने ईश्वर मामा. ईश्वर मामा पण गेला बरोबर ना. हां. ते जेवढ्याच सुका गावडे नेला आणि तिने चिचणीवरनं 2 बैल आणली. बरं. हां. मग ते ईश्वर मानेनं ते आपल्या वसावळीतलं बैल आणला. बरं. मग ते तिथनं बैल तिकडं आलं सुरेश पाटलाला कळलं. सुरेश पाटलाकडे आला. सुरेश पाटलाकडून आम्ही भीमा मान्याला घेऊन दिला. 3 लाखाला बैल घेऊन दिला. 3 लाख रुपयाला. हां 3 लाखाला त्या टायमात बैल. आता बैल कुठे आहे ते? आता बैल मिळाला ती बैल. बर. मग त्या बैलाचा आता बैल कुणाकडे चालू आहे का आता सध्या? आता सध्याला आता हे काय ते मिळायचे काय कोणाचा? अर्धनारीचा. निलेशकडचा बैल ह्याचा भीमामानेच्या बैलाचा आहे. हां. तुम्ही बघितले? तुम्ही खावा, मी खाते. बैल बरा हे. आता हे अर्धनारीचं बैल आहे का नाही? चांगला आहे बैल. बरा आहे. वासरात चांगला आहे. चांगला आहे. पण नागो मा त्यांनी सांभाळला नाही म्हणून बैल दिसत नाही ना. बैलाच मात्रच करून ठेवते. पण बैल जातीला बरा आहे. वासराला बैल चांगला आहे. आता ती बैल कोणत्या बैलासारखं आहे? कारजाळच्या बैलासारखं आहे का कुसूरच्या बैलासारखं आहे? कारजाळच्या बैलासारखं. कारजाळचं कोणता बैल? हे काम्याचं बैल. पाय मोडका ते उकरंड्यात बांधत होते. म्हणजे मेन बैलाची कॉपी तशीच आहे.
हा हां मग गय बरोबर बैल चांगला काय अडचण आहे. चांगलं बैल दाताला कसं आता ते अर्धनारीचं संपले आता काय हो संपले बैल. नको मग आपण एकदा बैल बघायला जाऊ सगळे मिळून आपण कुठलं नेले जाधवाचं हां म्हणजे तुम्ही सांगताय म्हणल्यावर बैल ते अजून जिवंत आहे. मग अजून किती बैल आहे ती आपल्या कुसरच्या बैल हे भीमामानेच्या आता काय समजी एकूण टाकली त्याचं कुठं काय बैल नाही ते मग एक बैल जिवंत आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे. हां होय नको मग हे विजापूरला बैल आहे ते मडसनाळ ते बैल उजवा आहे का बेगमपूरचा बैल उजवा तसं जातीला देखणे पण जातीला देखण्याला म्हणजे भीमामान्याच बैल मडसनाळचं बैल ते आपल्या बैलाच्या वसवळीतलं ते बी काम्या बैल नाही पण ती लमनबाईच्या काय वंशावळीतल्या ना विचारा ते ना ते ह्याला विचारा कोणाला निल्याला ते आहे की नेल्या म्हणत आहे त्या बैलाचं मला काय ते होतं हां त्याला विचारा ती वसवळी आपल्या बैला जायचे कुसूरच्या वसवळीतलंच आहे हो लमनबाईच्या बैलाच नाही हे कोण म्हणते त्यांना आपण दंड देऊ आपण ही बैल बी उमरच वासरू हा वासरू उमरज उमरच संजूकडचं संजूच्या बैलाचं वासरू आहे ना ते हा संजूच्या बैलाचं वासरू आहे हां. मग ती वासरू काय केली हां ती वासरू भंडरगवड्याच्या ते भीमाने घेतला हां भीमाजवळनं बैल तिकडे वर गेला मग भंडरकोटेच्या भीमा हां होय आलं लक्षात होय होय हां ते महाराजाला ते आनापा घेणार होता मग ते आनापाला फसवून हां मग हे भीमाने जाऊन चोरून आणला बैल संध्याकाळी. कोणता बैल हे आता काम्या बैल बरं बरं हां संध्याकाळी आणून बांधल्यावर मग त्या अण्णापासून त्याचे भांडणं लागली. बरं आम्ही म्हणलं आता त्याने पैसे दिला आणलाय होय तू आता तू त्याची गोष्ट नग म्हणल्यावर तू आलाच ना घरी हां त्याला कोणतरी सांगितल्यावर अजून त्याने जाऊन आणलाय. हां हां आता तिथे काय म्हणलं ते सगळं तिथे राहू दे म्हणलं बरं आणलाय ते काय तर होतं मग नेल्यानं पुन्हा मग अण्णाप हे भीमाजवळून वासरू तिनं निलापाने नेला बाबा वासरू मग तिच्याजवळ बैल ती हे झाल्यावर मग हां. तिनं लई कटाळ्यावर ती बैल विकून टाकली. म्हणजे डायरेक्ट कारजाळा खाणीचा बैल आहे तुमच्या कुसूर बैलाच्या कुसूरच्या वसवळीत. आता मला वंशावळ सांगा बघ कसं आहे ती कुठल्या गायचं वासरू कुठल्या बैला डायरेक्ट काम्या आता हां मडसनाळाचा बैल आहे ते आता इकडलं उमरेकडलंच घेतलं होतं मग ते नेमकं डायरेक्ट कुठल्या बैलाच हा संजयच्या पहिलाच हो संजयचं ते आता वाकडे सिंगाचं जुनं बैल जे होतं मेलेला त्या बैलाच ती वासरू त्याच्याकडे लमनबाईचे एक वासरू होतं त्या बैलाच नाही ना नाही चुकून नाही मला विचारा त्याची माहिती ते सांगितले ते तुम्ही विचारायचं ते तुम्ही विचारा त्याला विचारलं की पण ते लमनबाईचं वासरू घेतलं होतं का हां. ती बैल केला होता हां. त्या बैलाचा मुलगा म्हणून सांगितलं हे, मला उगाच लबाड बोलून काय उपयोग आहे? बापाला जन्मायचं आणि दुसऱ्याचं नाव सांगायचं चांगलं बरं लमनबाईचं बैल कोण आहे बैलाचं होतं ती आता तिकडे ती कुठनं तिने काय केली ती भानगड काय युवाची हां. हा ते आपल्याला तेवढं काय त्याची खात्री नाही नाही खात्री आपल्याला. हां हां मग तिने असेच मग ती शिवापुकुंड इकडे तिकडे काढल्या भागातली घेतली तिने लमनबाईचं बैल काय नसतात शिंगालाच बैल असो गाई तोंड गाई गुण चांगलं होतं डोल पण हे होता ना म्हणजे मादी रूपातला का नर रूपातला होता माझी मादी रूपातला होता माझ्या रूपातलं बरं नागोमा आता तांडूरचं बैल जसं आता चर्चेत आलंय का बैल हां सिद्धापूरचं बैल तांडूरचं हां खाण्याचं आलंय का चर्चेत तसं निलेशचं बैल चर्चेत आणू शकतो का आपण आता ती बैलच बाद झाली बैल बाद झालं अजून आपलं तांडूरचं बैल ते घट तर अंगात आहे हां तिने काय ठेवले आता गेल्या आठवड्यात समजा त्याला लक्ष देऊन सांभाळलं तर एक आपण सांगून त्याला जाऊन मी सांगितले तिला आपण सगळे जाऊ सांगू त्याला सांगू तिने बैल मारलेला म्हणून बैलाला मात्र करून ठेवली काहीच नाही एकदम माझं काय म्हणणं कळलं का आपण तिघजण सगळे जायचं हां तिघजण जायचं त्याला काय म्हणायचं बाबा हे जुन्या खाडीतलं बैल तुझ्याकडे एकच राहिले तू नीट सांभाळ आपण त्या सगळ्या बापलेकाला सांगू की जाऊ सांगू की हां सांगू आता आहे का वेळ जायला आता कोणच नाही आता इथे घरात मला कधी फोन करणार गुरुवारी
नक्की. गुरुवारी तुम्ही या, आम्ही बेगमपूरला येतो, हा, आपण जाऊ मग. तुमच्या वंशावळीतलं बैल आहे म्हणून त्याला सांगायचं जायचं नाही, आपण, बरोबर आहे, आपल्या बैलाचं उत्सव. बरोबर आहे. त्यांना माहित असू द्या, पण आज तुमच्या बैलाचं नाव झाले म्हटल्यावर त्याच्या बैलाचं नाव व्हायला काय हरकत आहे? नाही, होऊ दे. का बैल साधा आहे? बैल चांगला, हा, बैल चांगला. मला सांगा मामा, पाय मोडका कारजाळ खाणीच्या बैलासारखं बैल कुठे आहे आता अजून तसा? मग नाही, बैल नाही. मग आता बारीक विचार करू सांगा, बेगमपूरचा बैल उजवा का ती बैल उजवा विजापूरचा मडसनाचा? बेगमपूरचा बैल होता. कोणत्या कोणत्या गोष्टीत उजवा? तिथं रूपच वेगळं होतं बैल. आणि डरकळ्या बैलाला बैल कड्या आणि बैलाचं वाण एक वाण होता. हा, चोरकोसा बैल, चोरकोसा. चोरकोसा बैल, शिंग काळी एकदम, हा हा. बैल लांब लचक. समजा आता मला कोण प्रश्न विचारला तर मी काय उत्तर देऊ? बैल उजवा कोणता सांगू? आता काय सांगत होतं, आहे तेच बैलाचं हे तुमचा अनुभव. आता काय आता दोन्ही बैल तुमच्याच वंशावळीतले हा. बरोबर आहे. म्हणजे ती पण बैल तुमच्याच आहे आणि ही पण बैल तुमच्याच हा. आहे. मग त्यातला जर कोण प्रश्न मला विचारला तर उजवा डावा कोणता सांगू मी? आता भीमामानेचं सांगा, बरोबर आहे. भीमामानी म्हणजे अर्धनारीचाच बैल. नाही